विष्णूने त्याच्या समाजाच्या बाहेर लग्न केलं होतं. त्यासाठी त्याला गावापासून लांब राहण्याची सजा मिळाली होती. विष्णू, अपर्णा, त्यांची मुलगी पल्लवी तिच्या सोबत खाडीच्या जवळ राहायचे. रोज सकाळी विष्णू मजदुरीसाठी दुसऱ्या गावी निघून जात असायचा. रस्त्यातच तो पल्लवीला तिच्या शाळेत सोडायचा. इथे घरामध्ये अपर्णा एकटी राहायची. घरातलं सगळं काम केल्यानंतरही तिच्याकडे भरपूर टाइम वाचायचा. त्यासाठी ती खाडीमधून मासे पकडायची. रोज मासे पकडून पकडून अपर्णा ह्या कामामध्ये श्रेष्ठ झाली होती. आता ती स्वतःच्या हातानेच मासे पकडू लागली होती. ही झाली ना चांगली गोष्ट. आज तर मछली फ्राय करणार. जे कोणते मासे अपर्णा खाडीमध्ये पकडायची ती त्याला घरी नेऊन साफ करून पकवत असायची. वास तर खूप छान येतं. आशा करते की चव पण खूप छान लागेल. संध्याकाळी जेव्हा विष्णू आणि पल्लवी घरी येत असायचे तेव्हा अपर्णा त्यांना जेवणासोबतच मासेही द्यायची. चाखून तर पहा आज कशी झाली आहे. आई, ह्याच्यात काय चव घ्यायची? तू बनवलंस तर छानच झालं असणार आहे. हो का? असं आहे का? हो आई, मी जेव्हा तुझ्या हाताचं बनवलेलं जेवण माझ्या मित्रांना देते ना तेव्हा ते लोक सगळे डब्बा खाऊन टाकतात आणि नंतर सांगतात की तुझी आई खूपच छान मासे बनवते. चांगली गोष्ट आहे. हो हो, मासे तर तू खूप छान बनवतेस अर्पणा, यात कसला शक नाहीये. माशांवरनं लक्षात आलं. मी विचार करत होते की जर मी जास्त मासे पकडले तर त्यांना मी बाजारात विकू का, ज्याने मला जास्त पैसेही मिळतील. हो, विकू तर शकतेस. तुला तर मासे पकडायला पण येतात. तर उद्यापासूनच ह्या कामाला सुरुवात करते. दुसऱ्या दिवशी अपर्णाने खूप सगळे मासे पकडले आणि नंतर त्या सगळ्यांना एका टोपलीमध्ये ठेवून बाजारामध्ये निघून गेली. ताजे ताजे मासे, आजच पकडलेले आहेत. ताजा मासे आहेत. गोड पाण्याचे मासे आहेत का? नाही दीदी, खाऱ्या पाण्याचे मासे आहेत. खाडीचे नाही. नाही, मला नकोय. खूप सगळी माणसं अपर्णाकडे मासे पाहायला आली, पण खूपच कमी माणसांनी मासे खरेदी केले. हे बघून अपर्णाला खूप वाईट वाटलं. काही हरकत नाही, आजचा पहिला दिवस आहे. असं होऊ शकतं काही दिवसांमध्ये त्याची चांगली विक्री पण होईल. अपर्णाने स्वतःला दिलासा दिला आणि ती टोपरी घेऊन घराकडे निघून गेली. दुसऱ्या दिवशीही अपर्णाने ताजे मासे पकडले आणि त्यांना विकायला बाजारामध्ये गेली. मासे घ्या, ताजे ताजे मासे. आजही तसंच घडलं. मासे विकलेच जात नसायचे. असं खूप दिवसापर्यंत होत राहिलं आणि नंतर अपर्णा खूप जास्त निराश झाली. ती माशांची भरलेली टोकरी घेऊन घरी पोहोचली. उदास होऊन तिने जेवण बनवलं. विष्णू जेव्हा घरी आला तर त्याला समजलं होतं की त्याच्या बायकोचा मूड खराब आहे. विचार केला होता की मासे विकून काही मी पैसे कमवेल, पण माझे मासे तर कोणी विकतही घेत नाही. अरे, माशांच्या बदल्यात तू माशांचा भात विकला असता तर सगळ्यांनी विकत घेतला असता. तुम्ही पण ना माझी चेष्टा करताय ना? अरे नाही नाही, मी कुठे गंमत करतो. मी खरं बोलतोय. तू खूपच छान मछली भात बनवतेस आणि मासे पण स्वतःच पकडतेस, तर तू किंमत पण कमी ठेवू शकतेस. एकदा विचार करून बघ. विष्णू ही गोष्ट बोलून घराच्या बाहेर निघून गेला आणि अपर्णा ह्या गोष्टीबद्दल विचार करू लागली. सगळेच लोक माझ्या मासे भाताचे कौतुक करतात, तर मग मी एकदा प्रयत्न करून बघू शकते ना. मला तर असं पण पैसेच कमवायचे आहेत. माशांनी कमवेल किंवा मासे भातनी कमवेल, काय फरक पडतो. आता अपर्णाच्या चेहऱ्यावरती एक हसू आलं होतं आणि आता ती एक अजून प्रयत्न करायला तयार होती. दुसऱ्या दिवशी अपर्णाने ताजे मासे पकडले आणि नंतर त्या माशांना पकवलं. जेव्हा सगळं तयार झालं तर अपर्णाने एका डब्यामध्ये मासे आणि दुसऱ्या डब्यामध्ये भात भरला आणि तो झोळा घेऊन घराच्या बाहेर निघाली. अपर्णा बाजारामध्ये पोहोचली. मासे भात, फक्त 25 रुपयात मासे भात. मासे भात ऐकूनच ग्राहक तेथे खेचले गेले. ताजे मासे आहेत ना? हो,
आज सकाळीच पकडले आहेत. ठीक आहे, मला एक प्लेट द्या. अपर्णाने त्या माणसाला एक प्लेट मासे भात दिला. तो माणूस तिथेच उभे राहून खाऊ लागला. तिच्या मास्यांचा सुगंध पसरू लागला आणि खूप जास्त ग्राहक अपर्णाकडे खेचून आले. मला पण एक प्लेट द्या. हो, जसं जसं ग्राहक येऊ लागले होते, अपर्णा प्रत्येकाला मासे भात देऊ लागली होती. ती खुश होती, कारण प्रत्येक प्लेटचे तिला 25 रुपये मिळत होते आणि काही वेळातच तिचा सगळा मासे भात संपून गेला होता. आणि आता ती तिच्या घरी निघून गेली. संध्याकाळी जेव्हा विष्णू घरी आला, तेव्हा अपर्णाने त्याच्या समोर जिलेबी ठेवली. जिलेबी? अरे, हे कुठल्या आनंदात? तुम्ही खावा तर मी सांगते. तिघजण जिलेबी खाऊ लागले होते आणि अपर्णाने विष्णूला आजचा किस्सा सांगितला. मी तुला म्हणायचो ना की माशांच्या भातात खूप तुझी कमाई आहे. आता दे, मला पण माशांचा भात खाऊ घाल. अरे रे रे रे, तर सगळंच विकलं गेलं. काय? आणि त्या दिवसापासून अपर्णाचा मासे भात व्यापार चालू लागला. लोक वाट पाहत होती की कधी अपर्णा बाजारात येईल. अरे ते बघा, मासे भात वाली आली आहे. तिच्या येण्यानंतर लगेचच तिच्या जवळपास गर्दी जमायला लागायची. तिच्या कमवलेल्या पैशांनी अपर्णाने तिच्या घराला चांगलं बनवलं. विष्णू पण अपर्णाला मदत करू लागला होता मासे भात विकण्यासाठी. विष्णूने मजदुरी करणं सोडून दिलं. नवरा बायको मिळून मासे भात विकू लागले होते. बाजारात त्यांचं दुकानही चालू झालं होतं आणि त्यांचा मासे भात बिझनेस चालूही झाला होता. थोड्याच दिवसांमध्ये पूर्ण गावामध्ये अपर्णा मासे भात साठी प्रसिद्ध झाली होती. आता तिचा पूर्ण परिवार ह्याच कामासाठी तिची मदत करत होता. ही गोष्ट आहे खोल समुद्रातली. समुद्रातल्या मध्यात 2 कॉलनी होत्या. एक डॉल्फिन्सची कॉलनी आणि दुसरी स्वॉर्डफिशची कॉलनी. या दोन्ही कॉलनीमध्ये बऱ्याचदा भांडणं व्हायची. एक दिवशीची गोष्ट आहे. एक छोटा स्वॉर्डफिश खेळता खेळता डॉल्फिन्सच्या कॉलनीमध्ये जातो आणि लगेच त्याला बऱ्याच डॉल्फिन्सनी घेरलं. ए बाळा, तू इथे शिरलास कसं काय रे? तुला माहिती नाही का, हा डॉल्फिन्सचा भाग आहे. ए बाळा, तुला काय वाटलं रे, आम्ही तुझं स्वागत करू? तू आमच्या भागात यायलाच नको होतस. ही डॉल्फिन्सची कॉलनी आहे. तुला माहिती नाही का की डॉल्फिन्स सगळ्या माशांमध्ये सगळ्यात उंच मासा आहे. हो हो, आम्ही महान आहोत. आमच्यासारखं कर्तबगार कोणीच असू शकत नाही. तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा तिथे येतो. सगळ्यात मोठा डॉल्फिन बघून तो स्वॉर्डफिशचं पिल्लू घाबरतो आणि रडायला लागतो. मी चुकून इथे आलो आहे. मला प्लीज परत जाऊ द्या ना, प्लीज. ठीक आहे, परत या कॉलनीमध्ये पाऊल ठेवू नकोस. हो हो, मी अजिबात नाही येणार. राजाच्या आज्ञेमुळे सगळे डॉल्फिन्स एका बाजूला जातात. मग तो पिल्लू स्वॉर्डफिश परत त्याच्या कॉलनीत निघून जातो. परत कधीच त्या पिल्लाने डॉल्फिन्सच्या कॉलनीत पाऊल ठेवलं नाही. या घटनेला काहीच दिवस झाले होते की एका दिवशी एक डॉल्फिनचं पिल्लू स्वॉर्डफिशच्या कॉलनीत शिरतं आणि बघता बघता त्याच्या आजूबाजूला स्वॉर्डफिशची गर्दी जमा होते. अरे बाळा, तू चुकीच्या ठिकाणी आलास. अरे थांब थांब, तुम्ही सगळे मिळून त्याला घाबरवताय. बिचारं बाळ घाबरून जाईल. बाजूला व्हा, बाजूला व्हा, व्हा तिकडे. बाळा, तुला तुझ्या कॉलनीमध्येच राहायला हवं. ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये. सगळ्या स्वॉर्डफिशने मिळून त्या डॉल्फिनच्या पिल्लाला त्याच्या कॉलनी जवळ सोडलं. तिथे डॉल्फिन्सचा राजा पाहतो की एक छोट्या डॉल्फिनच्या पिल्लाला इतक्या सगळ्या स्वॉर्डफिशने घेरलं आहे. तेव्हा त्याला राग येतो. तुम्हा लोकांना लाज नाही वाटत? इतक्या सगळ्या फिशने मिळून एका छोट्या मुलावर हल्ला करता होते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तर ह्याला इथे सोडायला आलो आहोत. हा मुलगा चुकून फिरत आमच्या कॉलनीत आला होता. मग काय झालं? तो एक डॉल्फिन आहे आणि समुद्रात तो कुठेही जाऊ शकतो. तो त्याचा हक्क आहे. तुम्ही लहान स्वॉर्डफिश कोण आहात तुम्ही आणि त्याला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय? हे तर चुकीचं बोलताय. तेवढ्यात परिस्थिती सांभाळत स्वॉर्डफिशचा मुख्य म्हणतो की ठीक आहे,
आमचं काम होतं तुमच्या बाळाला तुमच्यापर्यंत सुरक्षित पोहोचवणं. बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या. चला परत मागे जाऊया. सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून जातात. काही महिन्यांनंतर ह्याच समुद्रामध्ये काही व्हेल्स राहायला येतात. डॉल्फिन्सचा राजा त्यांना भेटायला जातो. तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुम्हाला माहितीच आहे या समुद्रामध्ये आमचंच राज्य चालतं. कधीतरी आमच्या कॉलनीत या आमचे पाहुणे म्हणून. व्हेल्सचा राजा विचारात पडतो. तुम्ही डॉल्फिन स्वतःला खूप महान समजता. आमच्या समोर यांची काय पात्रता आहे. ही चांगली संधी आहे त्याला धडा शिकवायची. आम्ही सगळे जण उद्या तुमच्याकडे नक्की येऊ. दुसऱ्या दिवशी सगळे डॉल्फिन्स व्हेल्सच्या येण्याची वाट पाहू लागतात. जेव्हा व्हेल्स तिथे येतात तेव्हा स्वॉर्डफिशना संकटाची चाहूल लागते. नक्कीच काहीतरी संकट येणार आहे आणि हे संकट डॉल्फिन्सने आपणहून बोलवलं असेल. पण आपण त्यांची मदत केली पाहिजे. काही असेल तरी आपले शेजारी आहेत. मी नाही करणार डॉल्फिन्सची मदत. नाही, हे चुकीचं आहे. डॉल्फिन्स घमंड जरी असले तरी ते आपले शेजारी आहेत आणि शेजार धर्म आपण पाळायलाच पाहिजे. व्हेल्सची झुंड डॉल्फिन्सच्या कॉलनीत पोहोचतात. या आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अपेक्षा करतो की तुम्हाला आमची पूर्ण कॉलनी आवडली असेल. तसंही या सगळ्या समुद्रावर आमचंच राज्य आहे. हो हो हो. तू स्वतःला समुद्राचा राजा समजतोस का? तू आमच्या समोर इतका लहान आहेस. तू विचारही कसा केलास की या समुद्रावर तुझा हक्क आहे आणि तू इथला राजा होऊ शकतोस. व्हेल्सच्या राजाच्या आदेशावरून सगळ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला केला. व्हेल्स शरीराने आणि ताकदीने त्यांच्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे खूप डॉल्फिन्स घायाळ झाले होते. मदत करा, कुणीतरी आम्हाला मदत करा. रडणाऱ्या डॉल्फिन्सची हाक ऐकून स्वॉर्डफिशच्या माशांनी व्हेल्सना चहूकडून घेरलं. स्वॉर्डफिशने व्हेल्सवर हल्ला केला पण तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा ओरडतो. थांबा, ही लढाई तुमची नाहीये. ही लढाई आमची आणि व्हेल्स मध्ये आहे. आम्ही दोघे उंच आणि खूप मोठे मासे आहोत. तुम्ही लहान माशांनी या लढाईत उडी मारायची काही गरज नाही. पण राजा, हे व्हेल्स आपल्याला मारून टाकतील. काही असो, आपली लढाई आपण स्वतः लढू. आपण जर या लहान माशांची मदत घेतली तर सगळा समुद्र आपल्यावर हसायला लागेल की डॉल्फिन्सनी स्वतःचं रक्षण स्वतः नाही केलं. एकदा पुन्हा विचार करा. आम्ही आमचा शेजार धर्म पाळायला आलो होतो, तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी नाही. मी जे सांगितलं आहे ते अंतिम आहे. आम्हाला तुम्हा लहान माशांची मदत नकोय. निघून जा इथून. मुख्य स्वॉर्डफिशने आपल्या लोकांना आदेश दिला. मग सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून गेले. इथे मोठ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला चालू ठेवला. एक एक करत सगळे डॉल्फिन्स घायाळ झाले. काही डॉल्फिन्स मेले सुद्धा. आता बस, आजपासून आम्ही समुद्राचे राजे आहोत. व्हेल्सने डॉल्फिन्सची पूर्ण कॉलनी उद्ध्वस्त केली आणि मग तिथून ते निघून गेले. डॉल्फिन्सचा राजा मरून गेला. बरेच डॉल्फिन्स घायाळ झाले होते. डॉल्फिन्सना त्यांचा अहंकार नडला. या कथेने आपल्याला हेच शिकवलं की गर्व कुणाचाच टिकत नाही. मग ते गर्विष्ठ डॉल्फिन्स असतील नाहीतर गर्विष्ठ रावण असो. ही गोष्ट आहे खोल समुद्रातली. समुद्रातल्या मध्यात 2 कॉलनी होत्या. एक डॉल्फिन्सची कॉलनी आणि दुसरी स्वॉर्डफिशची कॉलनी. या दोन्ही कॉलनीमध्ये बऱ्याचदा भांडणं व्हायची. एक दिवशीची गोष्ट आहे. एक छोटा स्वॉर्डफिश खेळता खेळता डॉल्फिन्सच्या कॉलनीमध्ये जातो आणि लगेच त्याला बऱ्याच डॉल्फिन्सनी घेरलं. ए बाळा, तू इथे शिरलास कसं काय रे? तुला माहिती नाही का, हा डॉल्फिन्सचा भाग आहे. ए बाळा, तुला काय वाटलं रे? आम्ही तुझं स्वागत करू? तू आमच्या भागात यायलाच नको होतस. ही डॉल्फिन्सची कॉलनी आहे. तुला माहिती नाही का की डॉल्फिन्स सगळ्या माशांमध्ये सगळ्यात उंच मासा आहे. हो हो, आम्ही महान आहोत. आमच्यासारखं कर्तबगार कोणीच असू शकत नाही. तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा तिथे येतो. सगळ्यात मोठा डॉल्फिन बघून तो स्वॉर्डफिशचं पिल्लू घाबरतो आणि रडायला लागतो. मी चुकून इथे आलो आहे. मला प्लीज परत जाऊ द्या ना.
प्लीज. ठीक आहे, परत या कॉलनीमध्ये पाऊल ठेवू नकोस. हो, मी अजिबात नाही येणार. राजाच्या आज्ञेमुळे सगळे डॉल्फिन्स एका बाजूला जातात. मग तो पिल्लू स्वॉर्डफिश परत त्याच्या कॉलनीत निघून जातो. परत कधीच त्या पिल्लाने डॉल्फिन्सच्या कॉलनीत पाऊल ठेवलं नाही. या घटनेला काहीच दिवस झाले होते की एका दिवशी एक डॉल्फिनचं पिल्लू स्वॉर्डफिशच्या कॉलनीत शिरतं आणि बघता बघता त्याच्या आजूबाजूला स्वॉर्डफिशची गर्दी जमा होते. अरे बाळा, तू चुकीच्या ठिकाणी आलास. अरे थांब, तुम्ही सगळे मिळून त्याला घाबरवताय. बिचारं बाळ घाबरून जाईल. बाजूला व्हा तिकडे. बाळा, तुला तुझ्या कॉलनीमध्येच राहायला हवं. ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये. सगळ्या स्वॉर्डफिशने मिळून त्या डॉल्फिनच्या पिल्लाला त्याच्या कॉलनी जवळ सोडलं. तिथे डॉल्फिन्सचा राजा पाहतो की एक छोट्या डॉल्फिनच्या पिल्लाला इतक्या सगळ्या स्वॉर्डफिशने घेरलं आहे, तेव्हा त्याला राग येतो. तुम्हा लोकांना लाज नाही वाटत? इतक्या सगळ्या फिशने मिळून एका छोट्या मुलावर हल्ला करता ते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तर ह्याला इथे सोडायला आलो आहोत. हा मुलगा चुकून फिरत आमच्या कॉलनीत आला होता. मग काय झालं? तो एक डॉल्फिन आहे आणि समुद्रात तो कुठेही जाऊ शकतो. तो त्याचा हक्क आहे. तुम्ही लहान स्वॉर्डफिश कोण आहात तुम्ही? आणि त्याला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय. हे तर चुकीचं बोलताय. तेवढ्यात परिस्थिती सांभाळत स्वॉर्डफिशचा मुख्य म्हणतो की ठीक आहे, आमचं काम होतं तुमच्या बाळाला तुमच्यापर्यंत सुरक्षित पोहोचवणं. बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या. चला परत मागे जाऊया. सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून जातात. काही महिन्यांनंतर ह्याच समुद्रामध्ये काही व्हेल्स राहायला येतात. डॉल्फिन्सचा राजा त्यांना भेटायला जातो. तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुम्हाला माहितीच आहे, या समुद्रामध्ये आमचंच राज्य चालतं. कधीतरी आमच्या कॉलनीत या आमचे पाहुणे म्हणून. व्हेल्सचा राजा विचारात पडतो. तुम्ही डॉल्फिन स्वतःला खूप महान समजता. आमच्या समोर यांची काय पात्रता आहे? ही चांगली संधी आहे त्याला धडा शिकवायची. आम्ही सगळे जण उद्या तुमच्याकडे नक्की येऊ. दुसऱ्या दिवशी सगळे डॉल्फिन्स व्हेल्सच्या येण्याची वाट पाहू लागतात. जेव्हा व्हेल्स तिथे येतात तेव्हा स्वॉर्डफिशना संकटाची चाहूल लागते. नक्कीच काहीतरी संकट येणार आहे आणि हे संकट डॉल्फिन्सने आपणहून बोलवलं असेल. पण आपण त्यांची मदत केली पाहिजे. काही असेल तरी आपले शेजारी आहेत. मी नाही करणार डॉल्फिन्सची मदत. नाही, हे चुकीचं आहे. डॉल्फिन्स घमंड जरी असले तरी ते आपले शेजारी आहेत आणि शेजार धर्म आपण पाळायलाच पाहिजे. व्हेल्सची झुंड डॉल्फिन्सच्या कॉलनीत पोहोचतात. या आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अपेक्षा करतो की तुम्हाला आमची पूर्ण कॉलनी आवडली असेल. तसंही या सगळ्या समुद्रावर आमचंच राज्य आहे. हो हो हो, तू स्वतःला समुद्राचा राजा समजतोस का? तू आमच्या समोर इतका लहान आहेस. तू विचारही कसा केलास की या समुद्रावर तुझा हक्क आहे आणि तू इथला राजा होऊ शकतोस. व्हेल्सच्या राजाच्या आदेशावरून सगळ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला केला. व्हेल्स शरीराने आणि ताकदीने त्यांच्यापेक्षा मोठे होते, त्यामुळे खूप डॉल्फिन्स घायाळ झाले होते. मदत करा, कुणीतरी आम्हाला मदत करा. रडणाऱ्या डॉल्फिन्सची हाक ऐकून स्वॉर्डफिशच्या माशांनी व्हेल्सना चहूकडून घेरलं. स्वॉर्डफिशने व्हेल्सवर हल्ला केला, पण तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा ओरडतो. थांबा, ही लढाई तुमची नाहीये. ही लढाई आमची आणि व्हेल्स मध्ये आहे. आम्ही दोघे उंच आणि खूप मोठे मासे आहोत. तुम्ही लहान माशांनी या लढाईत उडी मारायची काही गरज नाही. पण राजा, हे व्हेल्स आपल्याला मारून टाकतील. काही असो, आपली लढाई आपण स्वतः लढू. आपण जर या लहान माशांची मदत घेतली तर सगळा समुद्र आपल्यावर हसायला लागेल की डॉल्फिन्सनी स्वतःचं रक्षण स्वतः नाही केलं. एकदा पुन्हा विचार करा. आम्ही आमचा शेजार धर्म पाळायला आलो होतो, तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी नाही. मी जे सांगितलं आहे ते अंतिम आहे. आम्हाला तुम्हा लहान माशांची मदत नकोय. निघून जा इथून. मुख्य स्वॉर्डफिशने आपल्या लोकांना आदेश दिला. मग सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून गेले. इथे मोठ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला चालू ठेवला.
एक एक करत सगळे डॉल्फिन्स घायाळ झाले. काही डॉल्फिन्स मेले सुद्धा. आता बस, आजपासून आम्ही समुद्राचे राजे आहोत. व्हेल्सने डॉल्फिन्सची पूर्ण कॉलनी उद्ध्वस्त केली आणि मग तिथून ते निघून गेले. डॉल्फिन्सचा राजा मरून गेला. बरेच डॉल्फिन्स घायाळ झाले होते. डॉल्फिन्सना त्यांचा अहंकार नडला. या कथेने आपल्याला हेच शिकवलं की गर्व कुणाचाच टिकत नाही, मग ते गर्विष्ठ डॉल्फिन्स असतील नाहीतर गर्विष्ठ रावण असो. रामनगरमध्ये सोहन नावाचा एक मासेमार राहत होता. त्याच्याकडे मोठी होडी होती ज्याच्यात तो रोज जाऊन नदीत मासे पकडत असे. सोहन त्या गावातला सगळ्यात श्रीमंत मासेमार होता. सगळे मासेमार या कारणांमुळे सोहनवर खूप जळत असत. पण सोहन रोज सगळ्यांपेक्षा जास्त मासे पकडून आणत असे आणि बाजारात विकत असे. अरे सोहन दादा, तू रोज इतके मासे पकडून आणतोस, तुझी तर चांगलीच कमाई होत असेल ना? जे पण आहे ते देवाचे आशीर्वाद आहेत, त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. चला आता याच गोष्टीवरून तुझ्याकडून आम्हाला सगळ्यांना पार्टी दे. असाच सोहनचा मास्यांचा धंदा व्यवस्थित चालत होता. सोहन मनाने खूप चांगला माणूस होता, म्हणून त्याचे मित्र नेहमी त्याच्याकडून पैसे काढून घेत असत. पण या गोष्टीमुळे त्याची बायको विमला खूप चिडत असे. काय मिळालं कोणाला आजपर्यंत समाजसेवा करून, आणि समाजसेवा करायची गरजच काय आहे? देवाने सगळ्यांना हातपाय दिलेत. स्वतः मेहनत करा आणि खा. तुझं बोलणं खरं आहे विमला, पण आता आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमी नाहीये आणि मित्रांबरोबर पार्टी करण्यात काय चुकायचं आहे? हा सगळा फक्त दिखावा आहे, दिखावा. गरजेच्या वेळी कोणीच मदतीला येत नाही. एकदा सोहनचा जुना मित्र रमेश त्याला भेटायला येतो. रमेशचा पहिल्यापासूनच सोहनच्या पैशांवर डोळा होता. काय रे मित्रा, तू तर फारच छान घर बनवलेलं आहेस, पण काय सांगू, माझा बिझनेस मध्ये खूप नुकसान झालं आहे. 2 वेळचं जेवायला सुद्धा मुश्किलीने मिळत आहे. हे तर फार वाईट झालं. जर काही गरज लागली तर मला सांग. पण रमेश दादा, तुमचे कपडे आणि चपला बघून तर असं अजिबात वाटत नाही की तुम्हाला खायची मुश्किल आहे. तुमचं पोट सुद्धा शर्टाच्या बटनामधून बाहेर येतंय. हे तर सगळं आधीच आहे. माझ्याकडे नवीन घ्यायला पैसे कुठे आहेत? सोहन रमेशला रडताना बघून त्याला काही पैसे उधारीवर देतो. रमेश तिकडून आनंदात पैसे घेऊन निघून जातो. पण विमला सोहनवर खूप रागावते. सोहनला नेहमी वाटायचं की विमला त्याला चांगली कामं करण्यापासून थांबवते, पण असं नव्हतं. आज तर खूप मासे मिळालेले आहेत, चांगली कमाई होईल. हे सगळं घेऊन मार्केटमध्ये विकून टाकतो. सोहनचे मासे लगेच विकले जातात. हे बघून सोहनला खूप आनंद होतो. लवकरच आपलं सामान घेऊन तो घरी निघून जातो. काय झालं, आज खूप लवकर घरी आलात? जास्त मासे नाही मिळाले का? काय सांगू विमला, आज तर खूप चांगली विक्री झाली. सगळेच मासे लगेच विकले गेले. थोड्या वेळाने सोहनच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमा होते आणि ते सगळे सोहन मुर्दाबाद ओरडत असतात. सोहन आणि विमलाला कळत नाही हे काय चालू आहे ते. हे लोक असं का ओरडत आहेत? माहित नाही, चल बाहेर जाऊन बघूया. सोहन आणि विमला बाहेर जातात. तिकडे लोक फार चिडलेली असतात. काय झालं तुम्हाला? तुम्ही सगळे इतक्या रागाने का ओरडत आहात? तुझे मासे खाऊन इकडे आलेल्या सगळ्या लोकांचे घरचे आजारी पडले आणि काही लोक तर हॉस्पिटलमध्ये आहेत. असं कसं होऊ शकतं? मी तर नेहमीप्रमाणे नदीतूनच ताजे मासे पकडून आणतो. ते काही आम्हाला माहित नाही. तुला या सगळ्यांचे पैसे द्यावे लागतील आणि सगळ्यांच्या आजारपणाचा खर्च सुद्धा द्यावा लागेल आणि अजून थोडी भरपाई पण द्यावी लागेल. सोहनला कळतच नव्हतं की हे सगळं कसं झालं ते. पण सोहन एक चांगल्या मनाचा माणूस होता, म्हणून तो सगळ्यांचे पैसे परत देऊन टाकतो. आजारी लोकांना बघायला हॉस्पिटलमध्ये सुद्धा जातो. आता आपल्याकडे जास्त पैसे राहिले नाहीयेत. सगळे पैसे मासे खाऊन आजारी पडलेल्या लोकांना द्यावे लागले. आता फक्त हे घर आणि माझी होडी राहिलेली आहे. होडी जर विकली तर कमवायचं कसं? आपल्याला हे घर विकावं लागेल. ठीक आहे, मी तर माझं आयुष्य तुझ्या बरोबर होडीत सुद्धा घालवीन. सोहन आपलं घर विकून टाकतो. सोहन आणि विमला
आपल्या होडीत जाऊन राहू लागतात. सोहन रोजच्या प्रमाणे मासे पकडून बाजारात विकायला घेऊन जातो. मासे घ्या, ताजे ताजे मासे घ्या. सगळा दिवस निघून जातो, पण सोहनचा एक सुद्धा मासा विकला जात नाही. सोहनला खूप वाईट वाटतं. अरे सोहन, तुझा अजून एकही मासा विकला गेलेला नाहीये. काय सांगू, सकाळपासून प्रयत्न करतोय पण कोणी मासे घेत नाहीये. सगळी लोक तुझ्या माशांना घाबरलेले आहेत. सगळ्यांना आपला जीव प्रिय आहे. कोणालाही आपल्या बायका पोरांना आजारी थोडी पाडायचा आहे. पण त्यात माझी काही चूक नव्हती आणि मी ती चूक सुधारली सुद्धा आहे. पण आम्ही लोकांना तुझ्यावर विश्वास ठेवायचा तरी कसा? एकदा दगा मिळालेल्या माणसाला पुन्हा दगा खायची इच्छा नसते. सोहन आपल्या मित्राचं असं बोलणं ऐकून नाराज होऊन जातो आणि परत विमलाकडे होडीत निघून जातो. काय झालं? आज यायला खूप उशीर झाला. चांगली कमाई झाली असं वाटतं. असं काही झालेलं नाहीये. आज एक सुद्धा मासा विकला गेलेला नाही. कोणालाही आपल्याकडनं मासे घ्यायचेच नाहीये. मग तुम्ही तुमच्या रमेशकडे मदत का नाही मागत? तुम्ही सुद्धा तर त्याला गरजेच्या वेळेला मदत केली होतीत ना? आता सगळं बदललेलं आहे. जोवर माझ्याकडे पैसे होते लोक माझ्याकडे मदत मागायला यायचे, पण आता सगळे माझ्या या परिस्थितीची मजा उडवत आहेत. आपण उद्या परत मासे पकडून नदीच्या त्या बाजूला गावात विकायला घेऊन जाऊया. तिकडे आपल्याला कोणीही ओळखत नाही. ठीक आहे, तू म्हणतेस तर उद्या आपण त्या गावात पण जाऊन बघूया. दुसऱ्या दिवशी जेव्हा सोहन आणि विमला मासे पकडायला आपली होडी नदीत उतरवत असतात तेव्हा बाकीचे मासेमार त्यांना विरोध करायला लागतात. तो नदीच्या पाण्यामध्ये आपली होडी नाही उतरवू शकत. असं का बोलतात मदन दादा? एकदा तू आमच्या सगळ्यांचा जीव धोक्यात घातलेला आहेस, पण आता आम्ही असं नाही करू देणार. ठीक आहे, आम्ही आमची होडी घेऊन या गावातून निघूनच जातो. विमला आणि सोहम आपली होडी घेऊन नदीत निघून जातात आणि बराच वेळ पाण्यात पुढे जात राहतात. त्यांना आजूबाजूला एकही गाव दिसत नाही. तेव्हा विमलाला पाण्यात सोन्यासारखा चमकणारा एक मासा दिसतो. विमला लगेच जाळं टाकून त्या सोनेरी माशाला पकडते. हा तर काहीतरी जादूचा मासा वाटत आहे. याचा रंग तर बघा, सोन्यासारखा चमकतोय. जर सोनेरी माशाला बाजारात विकलं तर चांगलेच पैसे मिळतील. आपल्याला माशाला सांभाळून ठेवलं पाहिजे आणि आपण या माशाची शेती करूया आणि त्याच्या सोनेरी अंड्यांना बाजारात विकूया. तू ती म्हण तर ऐकली अशीलच ना, सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीला कापायचं नसतं. बरोबर बोललात तुम्ही. विमला आणि सोहन या गावात पोहोचतात आणि तिकडे आपली होडी विकून थोडीशी जमीन घेऊन तलाव बनवतात आणि सोनेरी माशांची शेती सुरू करतात. काही दिवसातच सोनेरी मासा सोन्याची अंडी देतो. आपण ही सोन्याची अंडी विकून खूप सारे पैसे कमवूयात. हळूहळू सोन्याची अंडी विकून विमला आणि सोहन पुन्हा श्रीमंत बनतात आणि परत आपल्या गावाला निघून जातात. सोहनकडे पैसे बघून गावातली लोक परत सोहनकडे पैसे मागायला येतात. अरे, मित्रांच्या बोलण्याचं वाईट नसतं वाटून घ्यायचं. तू तर माझा खास मित्र आहेस. खोट्या मैत्रीचं नाटक आता बंद करा. आम्हाला जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आम्हाला टोमणे मारून आमची खिल्ली उडवलीत. निघून जा इथून. सोहन माणसांना ओळखायला लागला होता आणि धोकेबाज मित्रांपासून लांबच राहायचा. सोनेरी माशाच्या मदतीने त्याचं आयुष्य छान जात होतं.